हॅलो स्टुडंट्स, चॅप्टर नंबर 10 ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस पार्ट 4. आजचे आपले टॉपिक आहेत कॉमन हेल्थ डिसीजेसमध्ये अमिबियासिस अँड एस्केरियासिस. आज 2 डिसीज आपण बघणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि लवकरच तुम्हाला ह्या सगळ्या नोट्स म्हणजे PDF फॉर्ममध्ये मिळतील असं मी विचार करते. पण तुम्हाला नक्कीच मिळतील, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. एक्झॅक्टली कशा नोट्स कोणत्या पद्धतीने द्यायचं हे अजून मी काही ठरवलं नाही आहे. तर सध्या तुम्ही व्हिडिओ बघा आणि नोट्स तुम्हाला मिळतील याची मी काळजी घेईनच. पहिल्यांदा अमिबियासिस. Amoebiasis is also known as amoebic dysentery. It is common infection in human gastrointestinal tract which affects 15% population of India. म्हणजे हा एक कॉमन डिसीज आहे and it is caused by protist parasite Entamoeba histolytica. हे लक्षात ठेवायचं, it is caused by Entamoeba histolytica. आता याचं नाव जे आहे Entamoeba histolytica, यामध्ये एंटा मीन्स एंटेरोसाइट्स म्हणजेच काय तर इंटेस्टाईनला इन्फेक्ट करणाऱ्या जे काय सेल्स आहेत, म्हणजे याचं इन्फेक्शन कुठं असतं इंटेस्टाईनमध्ये. अमिबा मीन्स प्रोटोझोआ. देन हिस्टोलायटिका मीन्स हिस्टो मीन्स टिश्यू अँड लायटिक मीन्स लायसिस, म्हणजे टिश्यूचं हे लायसिस करतात म्हणून याचं नाव काय हिस्टोलायटिका. फर्स्ट साइन्स अँड सिम्पटम्स: डायरिया, फ्लॅटुलन्स, स्टूल विथ म्युकस अँड ॲब्डॉमिनल पेन्स. स्टूल विथ म्युकस अँड ॲब्डॉमिनल पेन्स दॅट इज क्रॅम्प्स येतात, ॲब्डॉमिनल पेन होते. त्यानंतर पासिंग ऑफ ब्लड विथ स्टूल इज कॉमन इन सिव्हिअर केसेस. जर सिव्हिअर केसेसमध्ये पासिंग ऑफ ब्लड हे कशामुळं, तर हा जो पॅथोजन आहे तो टिश्यू लायसिस करतो. टिश्यू लायसिस म्हणजे टिश्यूला डॅमेज करतो आणि यामुळे काय होतं, ब्लिडिंग होतं आणि हे ब्लड त्यामुळे स्टूलमधून पास होतं. देन हेपॅटोमेगली ऑकर्स इफ पॅरासाइट एंटर्स लिव्हर. जर या पॅरासाइटनं लिव्हरमध्ये एंट्री केली तर तिथं हेपॅटोमेगली हा डिसीज होतो. त्यानंतर इथं काय होतं तर लिव्हर डेव्हलप्स द अमिबिक लिव्हर ॲप्सेस विथ फीवर अँड पेन. लिव्हर ॲप्सेस मीन्स फॉर्मेशन ऑफ पस इन द मास ऑफ लिव्हर. ओके, त्यामुळे काय होतं याला म्हणतात लिव्हर ॲप्सेस आणि इथं त्याच्याबरोबरच काय असतं फीवर अँड पेन. मोड ऑफ ट्रान्समिशन फिको ओरल रूट, इटिंग विथ डर्टी हँड्स, कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. यामध्ये जे डिफिकल्ट पॉईंट्स आहेत ते मी समजावेन. बाकी सायन्स अँड सिम्पटम्स किंवा मोड ऑफ ट्रान्समिशन हे बऱ्याच ठिकाणी खूप इझी आहे, त्यावर आपण जास्त वेळ घालवणार नाही आहे. जे पॉईंट्स डिफिकल्ट आहेत किंवा तुम्हाला त्याचा अर्थ समजणार नाहीत ते मी तुम्हाला सांगत जाईन. तर मोड ऑफ ट्रान्समिशन याचं एक्झॅक्टली किंवा कसं इन्फेक्शन एक्झॅक्टली होतं ते आपण बघूयात. इंजेक्शन इज कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. फर्स्ट पॉईंट काय असणार आहे तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर हे जर इंजेस्ट केलं म्हणजे आता कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर कशाला म्हणणार की ज्याच्यामध्ये हा पॅथोजन आहे, ज्या फूडमध्ये किंवा ज्या वॉटरमध्ये हा पॅथोजन प्रेझेंट आहे असं फूड किंवा वॉटर जर कंझ्युम केलं गेलं असेल हेल्दी पर्सनना, ओके, तर तिथं काल त्याच्या बॉडीमध्ये एंट्री होणार आहे मॅच्युअर सिस्टची. मॅच्युअर सिस्टची एंट्री होणार आहे. सिस्ट म्हणजे काय असणार आहे तर एक सॅक स्ट्रक्चर आहे, ह्याच्यामध्ये काय असतील तर ट्रोपोझाइट्स असतील, तर हा मॅच्युअर सिस्ट इंजेस्ट केला असणार आहे. मग त्यानंतर पुढं काय होईल त्याचं, आता हा सिस्ट जो फॉर्म आहे तो ट्रोपोझाइटवर त्याचं कव्हरिंग असणार आहे. सिस्ट म्हणजेच काय ट्रोपोझाइटवर त्याचं कव्हरिंग असणार आहे आणि याच्यामुळे काय होतं तर स्टमकमध्ये असणारे जे काय ॲसिड आहे ते सिक्रिशन्स आहेत ते त्या सिस्टवर इफेक्ट करू शकत नाही, त्यामुळे तो काय जातो इंटेस्टाईनमध्ये जातो, हे लक्षात घ्या. देन एक्सिस्टेशनमध्ये काय होतं, वन ट्रोपोझाइट हा पॉईंट बघतो आपण, वन ट्रोपोझाइट विथ 4 न्यूक्लिया इमर्जेस. इंटेस्टाईनमध्ये तिथं काय होतं एक्सिस्टेशन म्हणजे काय तर सिस्टमधून ट्रोपोझाइट बाहेर होतो, इमर्ज होतो आणि हा कसा असणार आहे वन ट्रोपोझाइट विथ 4 न्यूक्लिया म्हणजे क्वाड्रा न्यूक्लिएट ट्रोपोझाइट and it divides 3 times and each nucleus divides 1 to produce 8 tropozoites from each cyst. प्रत्येक सिस्टमधून 8 ट्रोपोझाइट बाहेर येतात. ओके, देन ट्रोपोझाइट मायग्रेट टू द लार्ज इंटेस्टाईन. त्यानंतर ट्रोपोझाइट कुठे जातात लार्ज इंटेस्टाईनमध्ये. आता इथं काय होतं तर ट्रोपोझाइट मल्टिप्लाय बाय बायनरी फिजन. बायनरी फिजनने ट्रोपोझाइट मल्टिप्लाय होतात आणि त्यातले काही ट्रोपोझाइट्स इन्व्हेड द इंटेस्टायनल म्युकोसा. यातले काही ट्रोपोझाइट हे
इंटेस्टायनल म्युकोजामध्ये, इंटेस्टायनल वॉलमध्ये जे म्युकोजल लाइनिंग आहे त्याच्यामध्ये इन्व्हेड होतात. त्याच्यामध्ये गेल्यानंतर पुढे काय होतं, ह्याला इन्व्हेजिव्ह इन्फेक्शन असं म्हटलं जातं. इन्व्हेजिव्ह इन्फेक्शन थ्रू द ब्लड स्ट्रीम इन्फेक्टिंग साइट्स सच एज द लिव्हर, ब्रेन अँड लंग्स आर इन्फेक्टेड. तिथून पुढे ते ट्रोपोसाइट कशाला इन्फेक्ट करू शकतात, लिव्हरला, ब्रेनला आणि लंग्सला. हे त्याचं इन्व्हेजिव्ह इन्फेक्शन झालं. त्यातले काही ट्रोपोसाइटवर परत काय होतं, तर इथं एन्सिस्टेशन म्हणजे तिथं सिस्ट फॉर्म होतो. सिस्ट फॉर्म झाल्यानंतर इमॅच्युअर सिस्ट, देन क्वाड्रिन्युक्लिएट सिस्ट, आणि हा जे सिस्ट फॉर्मेशन झालेला आहे ते त्या पर्सनच्या स्टूलमधून बाहेर पडतात. सिस्ट एक्झिट होस्ट इन द स्टूल. म्हणजे होस्ट म्हणजे काय, तो आता त्या पर्सनला इन्फेक्शन झालेलं आहे तर त्याच्या बॉडीमधून, स्टूलमधून ते पास होतात. आता हे जे सिस्ट आहेत ते फूड किंवा वॉटर याच्यामध्ये जर मिक्स झाले किंवा तर तेव्हा ते फूड किंवा वॉटर काय असेल, कंटॅमिनेटेड असेल. ओके, म्हणजे असं फूड परत कोणत्याही हेल्दी पर्सन जर कंझ्युम केलं तर तो पर्सन अमिबियासिसनं इन्फेक्ट होईल. ओके, म्हणजे ह्या स्टेप्स आहेत की इन्फेक्शन एक्झॅक्टली कसं होतं. आय होप तुम्हाला ही समजलं असेल ही सायकल एक्झॅक्टली कसं होतं. तर शॉर्टमध्ये परत एकदा सांगते, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर असेल तो हेल्दी पर्सन, असं फूड किंवा वॉटर हेल्दी पर्सननं घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये हा मॅच्युअर सिस्ट असेल. ओके, मॅच्युअर सिस्ट कुठं जाईल, इथं स्टमकमध्ये त्याच्यावर काही इफेक्ट होणार नाही, त्यामुळे तो इंटेस्टाईनमध्ये जाईल. इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर त्याचं एक्सिस्टेशन होईल. एक्सिस्टेशन मीन्स त्याच्यातून ट्रोपोसाइट्स बाहेर येतील. ट्रोपोसाइट्स हे मायग्रेट करत कुठं जातील, लार्ज इंटेस्टाईनमध्ये जातील. लार्ज इंटेस्टाईनमध्ये तिथं ते त्यांच्या मल्टिप्लाय होतील बायनरी फिशननं, त्यानंतर डिवाइड होतील. आणि त्यातले काही ट्रोपोसाइट्स इकडं इंटेस्टायनल म्युकोसामध्ये इन्व्हेड होतील. म्युकोस लाइनिंगमध्ये गेल्यामुळे काय होणार, ते ब्लड स्ट्रीममध्ये जाईल. ब्लड स्ट्रीममध्येच गेल्यामुळे काय होतील, त्या बाकीच्या ऑर्गन्सना इन्फेक्ट करतील. हा एक वे असेल. आणि दुसरा वे काय असेल, त्यातले काही ट्रोपोसाइट्स असतील त्यांच्यावर सिस्ट फॉर्मेशन होईल. सिस्ट फॉर्मेशन होऊन तो मॅच्युअर सिस्ट काय होईल, त्या पर्सनच्या स्टूलमधून बाहेर जाईल. आणि असं जर फूड किंवा वॉटरच्या संपर्कात आल्यानंतर काय होईल, तो त्या फूडला, वॉटरला कंटॅमिनेट करेल. आणि असं फूड हेल्दी पर्सन घेतल्यानंतर परत ती सायकल रिपीट होईल. ओके, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ स्टूलचं एक्झामिनेशन केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये सिस्ट आहेत का ते, किंवा त्यावरून ठरवलं जातं की ट्रोपोसाइट्स, सिस्ट यांचा प्रेझेन्स जर असेल तर तिथं डायग्नोस केलं जातं. अमिबियासिस इज ट्रीटेड बाय यूज ऑफ मेटनिडाझोल, टिनिडाझोल, हे त्यावरती मेडिसिन्स आहेत. वी डिस्ट्रॉय द हिस्टोलायटिका इन डायजेस्टिव्ह ट्रॅक अँड अदर टिश्यूज. प्रिव्हेन्शन कंट्रोल कॉमन जे आहेत तेच असणार आहेत. म्हणजे हँड वॉश करणं किंवा परत सोप यूज करणं. देन ड्रिंकिंग बॉइलिंग वॉटर. देन वॉटर मस्ट बी क्लोरिनेटेड अँड फिल्टर. अवॉइड अनहायजेनिक फूड. व्हेजिटेबल मस्ट वॉश प्रॉपरली अँड कुक प्रॉपरली. देन प्रॉपर सॅनिटरी फॅसिलिटीज. हे सगळे कॉमन प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल आहेत. त्यानंतर असणार आहे एस्केरियासिस. इट इज अन इन्फेक्शियस डिसीज ऑफ ह्युमन इंटेस्टायनल ट्रॅक कॉज बाय राऊंडवर्म एस्केरिस लम्ब्रिकायडस विच इज अन एंडोपॅरासायटिक. हा एंडोपॅरासायटिक आहे. एंडोपॅरासायटिक राऊंडवर्म ऑर नेमॅटोड. सायन्स अँड सिम्पटम्स. गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिस्कम्फर्ट. त्यानंतर ओमिटिंग, फिवर, प्रेझेन्स ऑफ लाईव्ह वर्म इन फिकल मॅटर. फिकल मॅटरमध्ये लाईव्ह वर्म्स असतात. त्यानंतर पल्मोनरी डिसऑर्डर. जे काही पेशंट्समध्ये पल्मोनरी डिसऑर्डर होतं, म्हणजे लंग्सचं इन्फेक्शन, अल्व्हेओलर वॉलचं इन्फ्लमेशन, सूज येते, आणि यालाच निमोनायटिस असं म्हटलं जातं. लॉस ऑफ ॲपिटाईट अँड वेट लॉस. देन इओसिनोफिलिया. इओसिनोफिलिया मीन्स इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC. हे झाले सायन्स अँड सिम्पटम्स एस्केरियासिसचे. आता मोड ऑफ ट्रान्समिशन. फूड, ड्रिंक कंटॅमिनेटेड विथ एग्ज ऑफ दिस वर्म्स. हे जे काही वर्म्स आहेत त्याच्या एग्सनी जर फूड किंवा वॉटर कंटॅमिनेटेड झालं असेल तर असं फूड, वॉटर जर कंझ्युम केलं गेलं तर इन्फेक्शन होतं. आता याची लाईफ सायकल आपण बघणारच आहोत. Eggs hatch inside the intestine of new host and the larva pass through various organs and settle as an adult in digestive system.
हे एक्झॅक्टली कसं होतं ते आपण डायग्राममधून बघूयात की कंटामिनेटेड फूड. आता कंटामिनेटेड फूड म्हणजे कोणतं असणार आहे, तर चहामध्ये ॲस्कॅरिसचे एग्ज असतील असं फूड वॉटर जे आहे ते जर इंजेस्ट केलं गेलं हेल्दी पर्सननं, तर तिथं काय होईल, तो पहिल्यांदा इंटेस्टाईनमध्ये जाईल. ओके, इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर काय होईल, त्यानंतर तो इंटेस्टाईन ल्युमेनमधून कुठं जाईल, ब्लडमधून जाईल, आणि ब्लडमधून गेल्यानंतर हार्टकडं, हार्टमधून लंग्सला, लंग्समधून ट्रकियाला, आणि ट्रकियामधून फॅरेंक्सकडे जाईल, फॅरेंक्समधून इसोफॅगसमध्ये जाईल. आता हे इसोफॅगसमध्ये गेल्यानंतर हा परत काय होईल, तर इंटेस्टाईनमध्ये जाईल. ओके, इंटेस्टाईनमध्ये जाईल आणि त्यानंतर काय होणार आहे, तर इथं ॲडल्ट वर्ममध्ये त्याची डेव्हलपमेंट होईल. म्हणजे इथं हेतून जे आलेले आहेत हे सगळी त्याची स्टेजेस आहेत, त्या शेवटी कुठं जाणार आहे, तो इंटेस्टाईनमध्ये जाईल आणि तिथं त्याचा ॲडल्ट वर्ममध्ये, ॲस्कॅरिसमध्ये फॉर्मेशन होईल, डेव्हलपमेंट होईल. आणि त्यानंतर ॲडल्ट वर्म काय करतील, तर तिथं एग जे आहेत, एग त्यांचे फॉर्म होतील. एग फॉर्म झाल्यानंतर काय होतील, ते फर्टिलाइज्ड एग हे फिसेसमधून सॉईलमध्ये मिक्स होतील, सॉईलमध्ये मिक्स होतील. आणि असे एग्स जर आता दुसऱ्या असे एग्स फूड किंवा वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते फूड वॉटर कंटामिनेटेड होणार आणि ते हेल्दी पर्सन सॉल्व केल्यानंतर परत तीच सायकल काय होईल, रिपीट होणार. ओके, म्हणजे परत ते कुठे जातील, इंटेस्टाईनमध्ये जातील, तिथून ब्लडमध्ये जातील, ब्लड स्ट्रीममध्ये जातील, तिथून हार्टमधून लंग्सकडं, लंग्सकडून ट्रकियामध्ये, फॅरिंग्समध्ये, फॅरिंग्सपासून इसोफॅगसमध्ये. ह्या ज्या स्टेजेस आहेत त्या शेवटी कुठं जातील, इंटेस्टाईनमध्ये डेव्हलपमेंटसाठी. ॲडल्ट वर्म होणार, ॲडल्ट वर्म झाल्यानंतर परत तो एग लेट करेल, एग लेट झाल्यानंतर ते फिसेसमधून त्या होस्ट पर्सनच्या बाहेर जातील आणि ते सॉईलमध्ये मिक्स होऊन परत फूड वॉटर हे कंटामिनेटेड होणार. आता डायग्नोसिस, मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ स्टूल, देन त्यावरती जे काही मेडिसिन्स ड्रग्ज आहेत ते म्हणजे अँटी हेल्मिंथिक ड्रग्स लाईक पिप्रेझिन, विबेंडाझोल, देन लेवेमिसोल, पॅरेंटिल आर इफेक्टिव्ह. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, अवॉइडिंग डिफिकेशन इन ओपन स्पेस, प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ ॲस्कॅरिस, आणि पर्सनल हायजिनिक हॅबिट्स हे आहेच. परत वॉशिंग व्हेजिटेबल्स बिफोर कुकिंग अँड अवॉइड रॉ व्हेजिटेबल्स. हे खूप इझी आहे, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. तर अतिशय सोपे हे 2 पार्ट्स आहेत. त्यानंतर पुढं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये फिलॅरियासिस किंवा बाकीचे सगळे डिसीज जे आहेत ते बघणार आहोत. फिलॅरियासिस असेल, त्यामध्ये निमोनिया असेल, रिंगवर्म असेल, तर हे सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. हा खूप इझी तसा टॉपिक आहे आणि तुम्ही जर व्यवस्थित केला तर असं मार्क्स मिळवून देणारा पण टॉपिक आहेच. थँक्यू.